नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता मी चाललेलो आहे वाडे बोलई या गावाला, कारण आमची दिदीची तिथं एक्झाम आहे. तर तिथल्या बोर्डला, तिथल्या शाळेमध्ये दिदीचा नंबर म्हणजे एक्झामसाठी तिथं जावं लागतं दिदीला. तर मी आता चाललेलो आहे वाडे बोलायला. तर मग वाडे बोलाई तिथं तिला शाळेला सोडून नंतर आल्यानंतर मग मी माझ्या गोधडीचं काम चालू करणार आहे. तर पाहू शकता आता जवळजवळ 9:45 वाजायला आलेले आहेत. तर 10:30ला तिचा पेपर असतो. तर 10:30च्या अगोदर तिला तिथं पोच करावं लागतं. तर आता मी चाललो आहे वाडे बोलायला आणि नंतर मग माझ्या अगोदरचं काम मी चालू करणार आहे. पारूचं चाललं आहे घरकाम. तर पारूचं पण आता लवकर मग आपल्याला अगोदरचं काम करायचं आता है ना. दिदीला येतो सोडून मी. तर दिदी शाळेपाशी आलो, मी दिदीला सोडून दिली. मग दिदी गेली आता शाळेमध्ये. तर ही शाळा आहे वाडे बोलाईमध्ये, लोणीकंदपासून जवळजवळ 13 ते 15 किलोमीटर लांब आहे. तर खूप मोठी शाळा आहे आणि याच्यामध्ये लॉ कॉलेज पण आहे. आणि 6 बोर्ड आम्हाला खूप लांब आला, पण काय आता तिचं सीट आले म्हणल्यावर तिथं आपल्याला सोडावंच लागणार. त्याच्यामुळं मी आता दिदीला इथं शाळेमध्ये सोडून दिली. तर या शाळेचं ग्राउंड पण बघू शकता, खूप असं मोठं ग्राउंड आहे. तर पहा एकदम मोठं असं ग्राउंड आहे इथं. आणि मागच्या साईडला असा डोंगराळ भाग पण आहे. तर वाडे बोलाईमध्ये आहे हे कॉलेज. तर इथंच आमच्या दिदीची 10वीची परीक्षा आहे. तर तिच्यासाठी तिला मी इथं आता सोडून दिलेली आहे. तर आता इथं थोडं पुढं गेल्यानंतर मग देवीचं मंदिर आहे खूप वाडे बोलाईला. तर तिथं मी दर्शन घेणार आहे. वाडे बोलाईच्या त्या देवीचं दर्शन घेऊन मग आता घरी जाणार आहे. तर मग हार घेण्यासाठी गेलो, त्यावेळेस त्या मॅडम ती बादली दिली. तर तिथं आपल्याला एक ऊद सोडून नंतर मग आपल्याला हातापायावरती पाणी मारून नंतर मग देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर पहा एकदम मस्त असं आहे. हे कुंड आहे, पाण्याने भरलेलं असं कुंड आहे. तर एकदम मस्त पहा याप्रमाणे असं बनवलेलं आहे. तर मी हातापायावरती पाणी मारून घेतलं आणि जी उदी होती ती पण मी पाण्यामध्ये सोडून दिली. आता मी जाणार आहे देवीचं दर्शन घ्यायला. तर त्यासाठी मी घेतलं पेढे घेतले, नारळ घेतले आणि फुलं घेतले थोडीफार तिथून. आणि नंतर मग मी गेलो मंदिरामध्ये. तर मंदिर पहा एकदम मस्त असं आहे, एकदम शांत वातावरण आहे इथं. आणि खूप गर्दी असते, पण आज थोडी गर्दी कमी आहे. तर एकदम शांत वातावरण आहे आणि खूप भव्य मोठं मंदिर आहे. तुम्ही सुद्धा नाव ऐकलं असेल वाडे बोलायचं या इथं. देवीचं खूप असं मोठं मंदिर आहे, एकदम शांत वातावरण आहे. तर मग मी काय दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग जे काय पेढे पण घेतले देवीचं. आता घरी गेल्यानंतर पारूला आणि पिट्टूला आणि मुलींना पण देणार आहे. तर असं खूप मोठं मंदिर आहे. तर पहा आता मग मी निघालो परत घरी जाताना पहा एकदम मस्त असं दिसत असतं इथं. ज्यावेळेस पाऊस असतो त्या टायमाला खूप असं हिरवगार असतं. हे जे डोंगराळ भाग दिसतो एकदम हिरवगार दिसत असतं सर्वत्र पावसाळ्यामध्ये. आता वाळलेला आहे. खूप असं मोठे डोंगर आहेत या साईडला. आमच्या लोणीकंदपासून जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर लांब आहे. तर पाहू शकता किती असे मोठे डोंगर आहेत. रोडच्या डोंगराच्या बाजूनेच असा रोड आहे. पाहू शकता एकदम लाईनच आहे अशी डोंगराची, एकदम मोठी अशी. तर मग आता मग दिदीला सोडून पिट्टू प्रसाद का पिट्टूने खाल्ला आमचा प्रसाद है ना. आता मला गोदडी शिवायची होती. आता आपल्या गोदडीचं काम मी आता चालू करणार आहे. देवीचं दर्शन घेऊन आलो, आता गेलोच तर ठीक आहे. मग ते गोदडीचं काम चालू करतो आता. हां, तर पाहू शकता याप्रमाणे या गोदडीला आता मी टीप मारायला चालू केलेली आहे. तर सव्वापट्टी गोदडी आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असे एक साईडला आता टीप मारायचं काम करत आहे. आता अजून एक अर्धा एक तासामध्ये आपलं हे काम होईल. पाहू शकता एक पाऊण झालेलं आहे. तर आता या गोदडीचं काम मी रेडी करणार आहे थोड्या वेळातच. तर इकडं पारून असा चहा बनवला. काय घालते? पट्ट्या लावायचं का नाही? चहा झाल्यावर मग पट्टी लावायला चालू करा. तर पहा याप्रमाणे असं एक साईड टीप मारून घेतल्यानंतर ही पहिली जी गोदडी त्याच्या साईजनुसार शिवायची होती ही गोदडी. म्हणून ती गोदडी त्या गोदडी जी शिलाई केलेली आहे तिच्यावरती ठेवून जास्तीचा भाग असा कट करत आहे. तर पहा जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर गोदडी किती एकदम मस्त दिसत आहे. आता या गोदडीला मला बॉक्स बनवायचे आहे. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीवरती मी आता बनवणार आहे. एकदम मस्त झालेली आहे गोदडी.
तर याच्यामध्ये पहा आता ही बॉक्स पण आता या गोदडीला मी आता बनवून घेत आहे. तर 1-2-2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीला मी आता पूर्णपणे बनवलीच आहेत. ही पण 7-8 पदरचीच गोदडी होती, काही जास्त जाड अशी गोदडी नव्हती, त्याच्यामुळे ही पटपट उरकली गेली गोदडी. जर गोदडी आपली थोडी पातळ असली की पटपट उरकली जाते आणि जाड गोदडी असली की थोडा टाईम लागतो. तर ही पातळच होती, त्याच्यामुळे आता हे पहा ज्याप्रमाणे अशा 2 ते 2.5 इंचाचे पूर्ण टीप या गोदडीला मी मारून घेतली आहे. तर आता ही गोदडी मी एकदा ओपन करून दाखवतो. तर पाहू शकता असं या गोदडीचं काम आता माझं रेडी झालेलं आहे. याप्रमाणे असं त्याला मी बॉक्स पण बनवून घेतलेले आहे याप्रमाणे. तर ही मागची बाजू आहे आणि मागची बाजू झाल्यानंतर आता मला फक्त बॉर्डर लावायचंच काम राहिलेलं आहे. सर बॉर्डर लावल्यानंतर याचं काम पुढंच वाळलेलं नाही गोदडी, तर बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. मग आता पारूचं पहा एक साईडला इकडे चाललं आहे वॉल लावायचं काम. आता हिला बॉर्डर कधी लावणार आहे? संध्याकाळी लावणार. ठीक आहे, संध्याकाळनंतर साडीवरचा ब्लाऊज झाला ना, अर्जंटली ब्लाऊज द्यायचे. आता कोणाची गोदडी घ्यायची मला? आता ही झाली की अजून एक गोदडी आहे दुसरीची, त्या मावशीचे संपले आता गोदडी. ते आजींच्या 3 गोदड्या होत्या, त्यांचं काम आता झालं आहे ना. 2 गोदडीला आता बॉर्डर लावायचेच राहिले, संध्याकाळी रेडी करू. त्या आजींचं गोदडीचं काम माझं रेडी झालं आणि आता दुसऱ्या कस्टमरचं एका काम चालू करणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक गोदडीला मी कवर लावायचं आहे, पाल लावायचा आहे. तर ती गोदडी घेणार आहे मी आता कवर लावायला. तर पहा हात शिलाई केलेली आहे ना गोदडी. कवर लावायचे दाखव बरं सर, असं उघड. तर पहा एकदम अशी जुनी गोदडी आहे. थांब. तर पहा अशी जुनी गोदडी, हात शिलाई केलेली गोदडी. तिला साडीचा कवर लावायचा आहे. तर जास्त मोठी नाही आहे, 6 पट्टी गोदडीच आहे ना, 6 पट्टीच गोदडी आहे. तर हिच्या साड्या काढ साईडला कवर लावायच्या. या साडींचा कवर लावायचा ना. तर ठीक आहे, त्या साडीचा कवर लावूयात आपण त्या गोदडीला, आहे ना. जाड आहे का गोदडी? हा, थोडी थोडी कापून काढायची, म्हणजे आपल्या शिलाईमध्ये नाही का सुया वगैरे नको. नाही जाड थोडा पुढं आहे, नाहीतर मग आहे तशी शिलाई ओढण्यासारखी आहे ना. जास्त जाड गोदडी असली की शिलाई काय सारखा धागा तोडत राहतो. करून टाक डायरेक्टली पूर्ण 5 नंबरचे. जर गोदडी जास्त जाड असली ना, मग काय त्याची आपली जी शिलाई असते त्याचे थोडे टाके वाढवायचे, थोडे मोठे टाके करायचे. त्याच्यामुळे काय होतं, आपला धागा तुटत नाही. पण जर का बारीक शिलाई ठेवली आपण तर ते धागा सारखा तुटत राहतो. तर गोदडी अशी पाहिजे आहे. तर हिलाच आता मी कवर लावणार आहे साडीचा. हिचा धडपे वगैरे आता बनवून घेतो आणि हिच्या शिलाईचं काम चालू करणार आहे. म्हणजे किती गोदड आहे? 2 आहेत ना. एक साडीचे आणि एक कवर लावायचे. तर 2 गोदड्यांचं काम करून द्यायचं आपल्याला. 7-8 साड्याचे एक शिवायची. एक 7-8 साड्याची गोदडी आहे आणि एक ही कवर लावायची गोदडी. ठीक आहे. तर पाहू शकता या जाड गोदडीला याप्रमाणे असं आता टीप मारून घेतलेली आहे एक साईडला. आणि ही पहा ही जाड गोदडी अशी खूप जाड आहे, थोडं वडायला प्रॉब्लेम होतो, पण काय हरकत नाही. एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे. असा हिला कवर लावलेला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं याला जास्तीचा भाग कट करून घेतलेला आहे पूर्णपणे. म्हणजे आपल्या गोदडीच्या साईज जी गोदडीची एवढी होती तेवढी ठेवून बाकीची साडी सगळी कापून घेतलेली आहे. आता या गोदडीला मला बॉक्स बनवायचे आहेत. तर थोडेसे मोठे बॉक्स बनवणार आहे या गोदडीला, कारण गोदडी खूप जाड आहे. त्याच्यामुळेच पहा हे जे टाके थोडे मी मोठे केलेले आहेत. बारीक टाके जर ठेवले ना जाड गोदडीला या, तर सारखे टाके तुटत राहतात. तर या गोदडीला कमीत कमी आता अजून एक तासभर लागेल. त्या तासभर झाल्यानंतर मग या गोदडीचं पण काम माझं रेडी होणार आहे. आणि नंतर मग पारूच्या गोदडींना बॉर्डर लावणार आहे. संध्याकाळी बॉर्डर लावणार आहे ना. संध्याकाळी त्या गोदडीला बॉर्डर लावणार आहे. आणि एक गोदडी त्यांची भरायचीच अजून एक त्याच कस्टमरची. इकडे बघा ही पिट्टू कलर लावला आहे तोंडाला. काय करते पिट्टू? टाटा कलर लावला. काय लावलं तोंडाला बघू. टाटा टाटा काय. तर आता या गोदडीचं काम मी थोड्या वेळाने रेडी करणार आहे. तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. आणि आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.